नमस्कार, सानवीज हेल्दी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत अशी अळूची वडी। अळू वडी तेलकट होऊ नये तसेच घशामध्ये खवखवू नये यासाठी काही ट्रिक्स वापरणार आहोत। चला तर कुरकुरीत अशी अळूची वडी बनवूया। अळूची पाने ही स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहेत। अळूची पाने घेताना ते काळपट हिरव्या रंगाची घ्यायची आहे, तसेच त्याचे देठ देखील अगदी काळपट असले पाहिजेत। या पानाचे मागचे देठ काढून घ्यायचे आहेत, तसेच शिरा देखील काढून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे सर्व पानांचे देठ आणि शिरा मी काढून घेतलेले आहेत। आता पानांना लावण्यासाठी पीठ आपण बनवून घेऊया। मी 2 वाट्या बेसन घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे। 2 चमचे तीळ घातलेले आहेत, त्यामुळे आपल्या वड्या ह्या खुसखुशीत होतात। चिमूटभर हिंग आणि पाव चमचा हळद घातलेली आहे। पाव चमचा खायचा सोडा घातलेला आहे। त्यानंतर 2 चमचे लाल तिखट घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 1 चमचा धने जिरे पूड, तसेच चवीनुसार मीठ घालायचं आहे। बेसन हे पचायला जड असतं, त्यामुळे याच्यामध्ये अर्धा चमचा ओवा घातलेला आहे। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। चिंच आणि गुळाचं कोळ घातलेला आहे, याच्यामुळे आपली वडी ही अजिबात घशामध्ये खवखवत नाही। तसेच 1 चमचा किसलेलं सुकं खोबरं घातलेलं आहे, याच्यामुळे आपली वडी ही अगदी खमंग अशी लागते। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे व्यवस्थित घट्ट असं मळून घ्यायचं आहे। आता पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे, पानांना लावून घेऊया। पानांना पीठ हे मागच्या बाजूला लावायचं आहे। पानांना पीठ लावताना अगदी पातळ असा थर लावायचा आहे। पानाला सगळीकडे पीठ लावून झालेलं आहे। आता दुसरं पान हे आपण उलट्या दिशेने ठेवायचं आहे। अशा प्रकारे एकावर एक 4 पानं ठेवलेली आहेत आणि त्याला व्यवस्थित पीठ लावून घट्ट असा रोल बनवून घ्यायचा आहे। आता हे रोल वाफवून घेऊया। त्यासाठी अगोदर पातेल्यामध्ये मी पाणी गरम केलेलं आहे। आता याच्यावरती झाकण ठेवून साधारण 20 ते 25 मिनिट आपल्याला हे व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे। आता हे रोल वाफवून तयार आहेत। थंड झाल्यानंतर आपण कट करून घ्यायचं आहे। आता हे रोल फ्राय करूया। त्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल घालून घ्यायचं आहे। आता तेल गरम झालेलं आहे, याच्यामध्ये कट केलेल्या वड्या आपण फ्राय करायला सोडूया। त्याची एक बाजू व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर मगच त्या परतून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या व्यवस्थित आकार पकडतात। आता एक बाजू व्यवस्थित फ्राय झालेली आहे, सर्व वड्या परतून घेऊया आणि दुसरी बाजू देखील व्यवस्थित फ्राय करून घेऊया। आता दुसरी बाजू देखील व्यवस्थित फ्राय झालेली आहे। आता वड्या आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया। तयार आहेत आपल्या खमंग आणि कुरकुरीत अशा अळूच्या वड्या। त्यामध्ये तांदळाचं पीठ वापरल्यामुळे वड्या अगदी कुरकुरीत होतात आणि तेलही जास्त पीत नाही। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।